नमस्कार मंडळी, मी इरफान सय्यद. सत्ता वर्तुळ या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, वर्तुळ हे आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. आपण सारेच एका वर्तुळात फिरत असतो, पण आजपासून आपल्या सोबत असणार आहेत सत्तेच्या वर्तुळाभोवती फिरणारे राजकीय नेते. त्यात असतील सत्तेतले, विरोधातले, आजी, माजी, भावी, प्रभावी, खास आणि आमही. आम्ही त्यांना घेरू, प्रश्नाचं वर्तुळ करू आणि उलगडू त्यांच्या डोक्यातला विकासाचं गणित. आजच्या आपल्या सत्ता वर्तुळाचे मानकरी आहेत वाशिम जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असलेले, काँग्रेसच्या गडाला दोनदा भेटणारे भाजपचे एकमेव नेते, माजी आमदार विजयराव जाधव. जाधव साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. साहेब, मला थेट आपल्या प्रश्नावर येऊयात आणि मला तुम्हाला पहिलाच प्रश्न करायचा आहे की विजयराव जाधव जे आहेत तर ते यावेळेस या विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत का, आणि यासाठी तुम्ही दावेदारी केलेली आहे का पक्षाला? त्यासाठी तुम्ही तुमची जी दावेदारी आहे ती कशा पद्धतीने मांडलेली आहे? जे मी निश्चित इच्छुक आहे, पक्षाकडे दावेदारी मागितली आहे. आणि याचं कारण असं आहे की गेल्या 15 वर्ष मी कुठल्याही पदावर नाही आहे. आमदार म्हणून 1999 ते 2009 पर्यंत मी आमदार होतो. ज्यावेळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी काँग्रेसच्या विरोधात हा काँग्रेसचा गड भेदून मी त्या ठिकाणी आमदार झालो. दोनही वेळा मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. पण या दोनही वेळा मी जे काही आश्वासनं जनतेला दिले होते किंवा जनतेच्या ज्या माझ्याकडून काम करण्याच्या अपेक्षा होत्या, त्यातले बहुतांश काम मी त्यावेळी पूर्ण केले आणि जनतेला आणि त्यावेळी असणाऱ्या मेडशी मतदारसंघाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तो अनुभव माझ्या पाठीशी आहे. पक्षात सुरुवातीपासनं 1990 पासनं तर आजपर्यंत एक पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. संपर्क आहे, जनतेच्या प्रश्नाची जाण आहे, प्रशासनाचा अनुभव आहे. त्यामुळे मी माझी दावेदारी पक्षाकडे व्यक्त केली आहे आणि उमेदवारी मागितली आहे. नक्कीच. त्याचबरोबर सध्या तुमच्या भाषणाचे काही जे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर दिसतात, ज्यात तुम्ही सातत्याने पक्षनिष्ठा, विचारधारा याविषयी बोलताना दिसता. यातून तुम्हाला नेमकं काय सुचवायचं आहे, आणि तुमच्यासह भाजपचे जे जुने कार्यकर्ते आहेत, नव्यानं पक्षात आलेले जे काही लोकांमुळे अस्वस्थ आहेत का, असं वाटतं का तुम्हाला? माझ्या भाषणातून किंवा माझ्या वक्तव्यातून पक्षनिष्ठा, पक्षप्रेम हे सगळे विषय निश्चितपणे येतात आणि ते येत राहणार. कारण मी हाडाचा कार्यकर्ता आहे. अगदी बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार माझ्यावर आहेत. पुढे विद्यार्थी परिषद, नंतर जनता युवा मोर्चा, नंतर भारतीय जनता पार्टीचा अकोला जिल्ह्याचा अध्यक्ष, मग वाशिम जिल्ह्याचा अध्यक्ष, आणि मग नंतर आमदार. आणि मग आमदारकीच्या या 10 वर्षाच्या काळात विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील पक्ष जी काही जबाबदारी देईल ती जबाबदारी पूर्ण करण्याचा मी सातत्याने आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एकनिष्ठता ही तर रक्तात भिनलेली आहे. आणि म्हणूनच पक्षनिष्ठा याचा वारंवार उल्लेख माझ्या वक्तव्यात येतो. कारण पक्ष आहे म्हणून आम्ही आहोत. पक्ष केवळ माझ्यामुळे नाही तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमुळे. तुम्ही आत्ता एक प्रश्न मला केला, तुम्ही मला म्हटले की नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात काही अस्वस्थता आहे का? अस्वस्थता तर निश्चित आहे, कार्यकर्त्यांच्या मनात आहे. माझ्याही मनात कधी कधी संभ्रम निर्माण होतो, पण मी अस्वस्थ होत नाही. कारण पक्षात मोठ्या मोठ्या लोकांबरोबर अगदी बालपणापासून, म्हणजे मी राजकारणात येण्याच्या पूर्वीपासून माझे वडील तुळशीरामजी झेराजी जाधव हे देखील तत्कालीन जनसंघाचे जबाबदार कार्यकर्ते होते. ते देखील त्यावेळची निवडणूक दिवा या निशाणीवर लढले होते. 1978 साली जेव्हा पुलोद झालं तेव्हा पुलोदमध्ये माझे वडील जनता पार्टीच्या हलधर नांगरधारी शेतकरी या चिन्हावर लढले होते. आणि सातत्याने घरी संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा राबता राहिला आहे, येणं जाणं राहिलं आहे.
पुलोच्या काळात आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय राजाराम बापू पाटील असतील, आदरणीय निहाल अहमद साहेब असतील, आदरणीय चंद्रकांत पाटील गोरेगावकर असतील, अशी विविध पक्षाची मंडळी सातत्याने संपर्कात होती आणि त्यांच्या चर्चेतून, त्यांच्याबरोबरच्या सहवासातून राजकारण हे मला बऱ्यापैकी कळलेलं आहे. आणि म्हणून राजकारणात येणारे हे जे प्रसंग आहेत, या प्रसंगाने मी स्वतः अस्वस्थ होत नाही. पण कार्यकर्ते तसे नसतात. नक्कीच. कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असतात आपल्या नेत्याप्रती, आपल्या पक्षाप्रती, आणि त्यावर जर कोणी अतिक्रमण करत असेल तर ते कार्यकर्त्यांना सहन होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. नक्कीच. आमच्या मतदारसंघात देखील अनेक वर्षानुवर्ष काँग्रेसमध्ये राहिलेले काही नेते आणि कार्यकर्ते पक्षात आले. स्वाभाविक त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. कल्चर काँग्रेसचं आहे. बिलकुल. रिसोड विधानसभेत जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, तो सुरुवातीपासून होता, जनसंघ म्हणून होता, जनता पार्टी म्हणून होता, भारतीय जनता पक्ष म्हणून होता. पण आज जे कार्यकर्ते दिसत आहेत ते सगळे कार्यकर्ते प्रामुख्याने माझ्यासोबतचे कार्यकर्ते आहेत, ज्यांना अगदी त्यांच्या घरातून आणून एकेका कार्यक्रमाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून, पक्षाच्या बैठकांच्या, अधिवेशनांच्या माध्यमातून हळूहळू त्यांच्यावर ते विचार, संस्कार रुजवण्याचं काम मी करू शकलो. आणि त्यामुळे गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाशी निगडीत असणाऱ्या सगळ्याच चळवळीशी माझा अतिशय जवळचा संबंध आहे, संपर्क आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी पण तो आहे. आणि म्हणून एका विचाराने, एका विशिष्ट पद्धतीने काम करण्याची कार्यकर्त्यांची सवय आहे. बिलकुल. म्हणजे तुम्हाला म्हणायचं दुर्दैवाने नव्याने आलेल्या लोकांमुळे या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये कुठेतरी काहीतरी वेगळं घडत आहे. हे आम्हालाही जाणवत आहे, कार्यकर्त्यांनाही जाणवत आहे आणि मतदारांनाही जाणवत आहे. त्यामुळे एखाद्या वेळी आमच्यापेक्षा सरस, आमच्या कार्यकर्त्यांपेक्षा कामाची पद्धत सरस असणारे, विचाराची उंची अधिक असणारे, एका शिस्तीत किंवा एका विचाराने काम करणारे जर आम्हाला सहकारी मिळाले असते तर कदाचित आमचे सगळे कार्यकर्ते त्यांच्याशी मॅच झाले असते. पण दुर्दैवाने हे झालं नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता आहे. कारण आमचा कार्यकर्ता, जो भारतीय जनता पक्षाचा मूळ कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला कुठलीही अपेक्षा नाही आहे. कुठल्याही स्वार्थाशिवाय, अपेक्षेशिवाय हा कार्यकर्ता विचारांनी, विचारधारेनी पक्षासाठी स्वतःला झोकून देणारा, पक्षाला आयुष्य अर्पण करणारा, घरदाराची पर्वा न करता पक्ष सांगेल ते काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि आज नव्याने आलेली मंडळी पक्षात घेण्याविषयी कोणाचा त्यांना, आम्हाला काही विरोध नव्हता, नाही आहे. नक्कीच. पक्ष मोठा करायचा असेल तर ते करावंच लागेल. पण एक करत असताना येणाऱ्या लोकांना एकदा प्रवाहात आणून पक्षाच्या विचारधारेच्या, विचाराच्या, आचाराच्या, पक्षाच्या गतीच्या, कार्यपद्धतीच्या प्रवाहात आणून त्यांना जर पक्षाबरोबर मोठं करत गेलं हळूहळू तर त्याचा फायदा येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही होणार आहे, असणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांनाही होणार आहे आणि मतदारसंघाला आणि जनतेलाही होणार आहे. पण दुर्दैवाने हे झालं नाही. मूळ विचारधारा सोडून जर कार्यकर्ता आला दुसऱ्या पक्षात, आपल्याला माहिती आहे, मी एक गोष्ट सांगतो, थोडं माझं उत्तर मोठं होईल, पण आपल्याला एक गोष्ट सांगतो. एखादी नवी नवरी आपल्या घरात जेव्हा सून म्हणून येते तेव्हा स्वाभाविक तिच्या माहेरचे सगळे संस्कार, आचार, विचार, पद्धती सगळं ती आपल्याबरोबर घेऊन येते. नक्कीच. पण इथे आल्यानंतर ज्या घरात ती सून म्हणून येते त्या घराची ती मालकीन होते. तिला त्या घराचा वारसा पुढे न्यायचा असतो. म्हणून तिने जर त्या कुटुंबात असणाऱ्या सगळ्यांशी गोडी गुलाबीनी त्यांचे आचार, विचार, संस्कार, पद्धती या समजून जर काम करण्याचा प्रयत्न केला तर ती सगळ्यांची लाडकी सून होऊन जाते. ती सून नाही राहत, ती लेक होऊन जाते. नक्कीच. कोणाची तरी बहीण होऊन जाते. बिलकुल. पण दुर्दैवाने आमच्या या मतदारसंघाच्या बाबतीत ते होऊ शकलं नाही.
एक आलेल्या व्यक्ती ज्या त्यांच्या पूर्व स्वभावाप्रमाणे, पद्धतीप्रमाणे, कल्चरप्रमाणेच इथे येऊनही वावरतात आहेत, त्यामुळे निर्माण होणारी ही कार्यकर्त्यांमधली अस्वस्थता आहे, या व्यतिरिक्त काही नाही. नक्कीच. बरं, मला यासोबतच हे पण प्रश्न विचारायचा की अनंतराव देशमुख यांच्या पक्षप्रवेशावेळी पक्षानं तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का? अनंतराव देशमुख भारतीय जनता पक्षात आले, ते येण्याच्या 2 दिवस आधी बावनकुळे साहेबांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं आणि तुम्ही या कार्यक्रमाला या, असं त्यांच्या फोनवरून त्यांनी निमंत्रण दिलं. त्यांचा स्वाभाविक एक आदेश म्हणून किंवा पक्षाच्या अध्यक्षांची ती एक मला असणारी आज्ञा म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर मी भाषण देखील केलं. मी भाषण केलं तर त्यात अनंतराव भाऊ, त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे होणारा पक्षाचा फायदा, पक्षाला मिळणारी ताकद आणि अनंतराव भाऊंचं कार्य याविषयी बोललो. जी. त्यावेळी मला पक्षाने निमंत्रण दिलं आणि त्यावरनं मी आलो. पण त्यापूर्वी अनंतराव भाऊ किंवा त्यांचे कार्यकर्ते यांनी मला कुठलीही पूर्व कल्पना दिली नाही, सूचना दिली नाही, माझ्याशी चर्चा केली नाही. किंबहुना आम्ही आपल्या पक्षात येऊ इच्छितो तर आपण सगळे मिळून सोबत काम करू, तुम्ही आम्हाला घेऊन चला, असं एक साधं वाक्य जर कोणी बोललं असतं आम्हाला, तर मला असं वाटतं की आजचं चित्र थोडं वेगळं राहिलं असतं. रिसोड विधानसभेची सध्याची स्थिती, विकासात्मक स्थिती ज्याला म्हणूयात आपण, काय आहे? रिसोड मतदारसंघाची विकासात्मक अवस्था ही अतिशय वाईट आहे. हे आपल्यालाही माहिती आहे आणि सगळ्या जनतेला माहिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. बिलकुल. तर हे चित्र बदलण्यासाठी तुम्ही नेमकं जसं कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहात? तुमचा विकासाचा एजेंडा काय आहे? विकास हाच अजेंडा घेऊन मी जातोय. अच्छा. कारण या मतदारसंघाशी माझी नाळ जुळलेली आहे. पूर्वी मी मेडशी मतदारसंघात होतो, पण त्यात माझं गाव नव्हतं. आज हा रिसोड मालेगाव मतदारसंघ झाल्यामुळे निजामपूर हे जे गाव आमचं आहे, ते गाव आता त्या मतदारसंघात आलं आहे. आणि स्वाभाविकरित्या आपल्या गावाची, आपल्या परिसराची प्रगती व्हावी, तिथल्या तळागाळातल्या माणसाला न्याय मिळावा, युवकांना रोजगार मिळावा, महिलांना आधार मिळावा, त्यांना कुटुंबाला आधार देता आला पाहिजे, असा जोडधंदा मिळावा, त्यांच्या माध्यमातून मुलं घडवण्याचं जे एक स्वप्न प्रत्येक आईचं असतं, ते स्वप्न पूर्ण व्हावं आणि मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं. या मतदारसंघात विशेषतः कुठलाही उद्योग नाही आहे. बिलकुल. उद्योगधंदा नाहीच आहे. मी ज्यावेळी आमदार होतो त्यावेळी मालेगावला MIDC माझ्या प्रयत्नातून आली. त्यासाठी मला खूप वेळा बैठका घ्याव्या लागल्या, अधिकाऱ्यांना भेटावं लागलं, जागा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करावं लागलं. हे सगळं मी त्या काळात केलं. पण नंतर मी आमदार नाही राहिलो तर स्वाभाविकरित्या अधिकार कमी होतात पदावर नसल्यावर. नक्कीच. आणि त्यामुळे अधिकार कमी झाल्यामुळे मी त्याचा फार पाठपुरावा नाही करू शकलो. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या मेडशी मतदारसंघात असणाऱ्या मालेगावमध्ये मी MIDC आणू शकलो. पण दुर्दैवाने आज रिसोडमध्ये MIDC नाही आहे, एकही उद्योग नाही आहे. तिथे नवीन जर युवकांना असं वाटलं की आपण कुठला तरी उद्योग सुरू करावा, तर त्या उद्योग सुरू करणाऱ्या युवकाला जागा नाही आहे. हे आजचं रिसोड मालेगाव विधानसभेचं चित्र आहे. त्यामुळे औद्योगिक विकास झाला पाहिजे, शैक्षणिक विकास झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. बिलकुल. सर्वात जास्त मोठी समस्या शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाजारभावाला माल जो तो बाजारात विकायला आणतो त्याला योग्य रीतीने त्या ठिकाणी बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि बाजारभावा देखील मिळाला पाहिजे. बाजारभावाची देखील त्याला अपेक्षा असते. या सगळ्या गोष्टींसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत आणि मला याची पूर्ण जाणीव आहे. पण 10 वर्षाचा प्रशासनाचा असणारा अभ्यास
आणि त्यातून कळलेले जनतेचे आणि प्रशासनाच्या अडचणी आणि प्रश्न हे सोडवण्याची क्षमता माझ्यात आहे असं मला वाटतं. कारण त्यामागचा माझा हेतू हा शुद्ध आहे. त्यामुळे मला माहिती आहे की ही व्हिजन घेऊन मतदारसंघात काम करण्याची तळमळ असणारा एक कार्यकर्ता म्हणून मतदारसंघ माझ्याकडे पाहतो आहे आणि त्यांच्या विश्वासाला मी निश्चितपणे पात्र ठरेल हा मलाही विश्वास आहे. नक्कीच. याच्यानंतरचा माझा प्रश्न आहे की अनंतराव देशमुख जे आहेत यांचे जे समर्थक आहेत मागील 5 वर्षापासून नेहमी बोलतात की तुम्ही 2019ला मदत केली असती तर भाऊ आमदार झाले असते. काय घडलं होतं नेमकं? नाही, त्या 2 गोष्टी आहेत. जे एकतर 2019ला ही जागा भारतीय जनता पक्षाने आदरणीय देवेंद्रजींनी शिवसेनेला दिली होती. जे त्यावेळी आमची युती होती आणि शिवसेनेला ही जागा आपण सोडली होती. जेव्हा की त्या ठिकाणी 5 वर्ष मी मतदारसंघ अतिशय चांगल्या रीतीने बांधला होता. जे कार्यकर्त्यांची मोठ चांगली निर्माण केली होती. त्या ठिकाणी मी बूथ प्रमुखापासून तर बूथ समितीपर्यंत सगळ्या रचना पूर्ण केल्या होत्या आणि त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात हे सगळं आम्ही करत होतो. जे कारण सिटिंग आमदार हे काँग्रेसचेच होते. बिलकुल. त्यामुळे काँग्रेसचा पराभव करणं हेच आमचं ध्येय होतं, उद्देश होता आणि त्याप्रमाणेच आमची सगळी वाटचाल सुरू होती. अनंतराव भाऊ देशमुख हे अपक्ष त्यावेळी उभे होते. जे आमची शिवसेनेबरोबर उद्धव साहेबांबरोबर युती होती आणि ती जागा युतीला सुटल्यामुळे मी करायचं असेल तर युतीचंच काम केलं पाहिजे. बिलकुल. वाशिममध्ये त्यावेळी शिवसेनेने बंडखोरी केली. एक प्रेशर टॅक्टिस म्हणून आमच्याही नेत्यांनी मला सांगितलं की तू रिसोडमध्ये अपक्ष म्हणून अर्ज भर. मी अर्ज भरला पण मी अपक्ष लढणार नाही हे मी नेतृत्वाला सांगितलं, देवेंद्रजींना सांगितलं. कारण तो पक्षाची शिस्त मोडल्याचा प्रकार होता आणि मला ते अपेक्षित नव्हतं म्हणून मी अपक्ष उभा नाही राहिलो. अनंतराव भाऊ अपक्ष होते पण माझ्या पक्षाने त्यांना अधिकृत पाठिंबा दिला नव्हता किंवा माझ्या पक्षाच्या नेत्यांचा तसा मला आदेश नव्हता की आपल्याला या ठिकाणी अपक्षांचं काम करायचं आहे. अच्छा. कारण युती धर्म आमचे नेते पाळतच होते. देवेंद्रजींनी जर असं मला इशारा जरी केला असता तरी मी ते केलं असतं पण आमच्या नेत्यांनी कोणालाही असं सांगितलं नाही. त्यावेळी ज्या लोकांना काँग्रेसचा खूप विरोध होता आणि शिवसेनेचा उमेदवार पसंत नव्हता किंवा वाशिममध्ये शिवसेनेने केलेली बंडखोरी आवडली नव्हती त्यामुळे काही लोकांनी अनंतरावचं काम केलं कारण ते अपक्ष होते आणि अनंतराव अपक्ष असल्यामुळे माझे जवळचेही काही कार्यकर्ते नातेवाईक यांनी देखील त्यांचं काम केलं. भाजपच्याही काही लोकांनी ज्यांना पर्याय नाही, शिवसेनेचाही उमेदवार योग्य वाटत नाही, काँग्रेसला तर विरोधच आहे, शिवसेनेने इथे बंडखोरी केली आहे म्हणून त्याचे परिणाम रिसोडवर होणारच होते, ते झाले. काही लोकांनी अनंतरावचंही काम केलं, काही लोकांनी म्हणण्यापेक्षा बहुतांशी लोकांनी. पण मी मात्र असं करू शकत नव्हतो, ते करणं योग्य नव्हतं. त्यात एक गोष्ट आहे, तुम्ही आता तो प्रश्न विचारला म्हणून, जर मला नेतृत्वाने तशा सूचना दिल्या असत्या अच्छा तर मला ते मान्य करावं लागलं असतं किंवा अनंतराव भाऊनी जर त्यावेळी असा शब्द दिला असता. जेव्हा ते मला भेटायला आले तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की एक मीटिंग रिसोड आणि मालेगावला आपण संयुक्त घेऊ, त्यात तुम्ही हे सांगा की मी अपक्ष आहे आणि मी निवडून आलो तर भाजपमध्येच येईल, अच्छा तुमच्यासोबतच राहील. तुमच्यासोबत त्यांचं काही बोलणं झालं नव्हतं असं त्यांनी म्हणावं असं मला वाटत होतं. पण अनंतराव भाऊनी अशा प्रकारची कुठलीही मीटिंग घेतली नाही, त्यांनी अशा प्रकारचं कमिटमेंट कुठेही दिलं नाही आणि ते कमिटमेंट देण्याची त्यांची इच्छा नव्हती असं मला वाटतं. ते थोडा अंदाज घेत होते की आपण अपक्ष आहोत, उद्या काँग्रेसचं सरकार आलं तर काँग्रेसकडे जाऊ, भाजपाचं आलं तर भाजपाकडे जाऊ. पण पब्लिकली कुठली कमिटमेंट देण्याची त्यांची इच्छा मला दिसली नाही. नाहीतर त्यांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे 2 स्वतंत्र बैठका, एक मालेगाव तालुक्यात एक रिसोड तालुक्यात घेतल्या असत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी ते जाहीर केलं असतं. पण मी मात्र अनंतराव भाऊला मदत करू शकत नव्हतो कारण अनंतराव भाऊ हे अपक्ष होते, भाजप पुरस्कृत नव्हते.
ते भाजप आणि मी भाजपचा जबाबदार कार्यकर्ता आहोत. त्यामुळे मला पक्षाच्या काही मर्यादा, काही जबाबदाऱ्या या सांभाळूनच राजकारणात वागावं लागतं. पण याचा अर्थ असा नाही की मी अनंतरावच्या विरोधात होतो. कारण त्याचवेळी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनंतराव देशमुख आणि आमची सहकारातली युती होती आणि त्यामध्ये अनंतराव देशमुखांचा सभापती आणि आमचा उपसभापती हे निवडणुकीपूर्वी आमचं ठरलं होतं. 5 वर्ष आम्ही अशाच पद्धतीने बाजार समिती चालवायची ही आमची भूमिका होती. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही सोबत होतो. पण त्याचा परिणाम विधानसभेवर किंवा विधानसभेचा परिणाम त्याच्यावर होऊ दिला नाही. मधल्या काळात बाजार समितीचा सभापती करताना 2.5 वर्षाच्या काळात अनंतराव भाऊच्या सभापतींनी योग्य काम केलं नाही. नंतर ज्यांना सभापती करायचं ती व्यक्ती योग्य नाही असं बाजार समितीच्या 10 संचालकांचं एक साथ म्हणणं होतं. आणि ते सगळे माझ्याकडे आले की तुम्ही ही भूमिका घ्या, सभापतीही तुमचा आम्ही करतो आणि उपसभापतीही तुमचा करतो. पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला. त्यांना म्हटलं की हे राजकारणात शब्दाला महत्त्व असतं. बिलकुल. राजकारण हे विश्वासावर आणि शब्दावर चालतं. अनंतराव देशमुख आणि माझं हे ठरलेलं आहे की सभापती त्यांचा, 5 वर्ष उपसभापती माझा. पण असं असतानाही तुम्ही आत्ता जी काही नाराजी व्यक्त करत आहात ती नाराजी आपण अनंतराव भाऊंना बोलू, आपल्या सगळ्या व्यथा त्यांच्यासमोर मांडू आणि त्यातून काय मार्ग निघेल तो आपण काढू. पण त्यांच्या माघारी दिलेला शब्द मोडणं, काहीतरी निमित्त लावणं आणि मग आपलाच सभापती करून घेणं ही स्वार्थी भूमिका झाली असती. म्हणून ते मी केलं नाही. आणि ते न करता मी रिसोडला गेलो, दिवसभर उपाशी राहिलो, अनंतराव भाऊंशी संपर्क केला, संवाद साधला, या सगळ्या नाराज असणाऱ्या संचालकांची मनधरणी केली, आमची एक संयुक्त बैठक घेतली आणि मग त्यातून भुतेकर ताई ह्या पुन्हा सभापती झाल्या, ज्या अनंतराव देशमुखांच्या गटाच्या होत्या आणि आमचा उपसभापती झाला. राजकारणात शब्द पाळणारा मी माणूस आहे. त्यामुळे ही युती त्यावेळी आमची तुटली असती, पण दिलेला शब्द पाळायचा, 5 वर्षाचं कमिटमेंट पूर्ण करायचं, त्या आधारावर मी ती बाजार समितीची पद्धती सुरू ठेवली. अर्थात आम्ही पण नाराज होतो, पण ते करावं लागलं. आम्ही ते केलं आणि आपला शब्द पाळला. त्यामुळे आज जर कोणी असा आरोप करत असेल की मी अनंतरावांना मदत केली नाही म्हणून ते पडले, तर हे मला मान्य नाही आहे. कारण मी मदत करूच शकत नव्हतो, तशी माझ्यावर जबाबदारी होती. मला पण हेच जाणून घ्यायचं होतं की हे जे लोकांचं जे म्हणणं आहे त्याच्याविषयी तुमचं मत काय आहे. नक्कीच हे मला कळलेलं आहे. आणि याचबरोबर जसं आता पक्षानं जर दुसऱ्याला उमेदवारी दिली तर तुमची काय भूमिका नेमकी याच्यामध्ये असणार आहे? नाही, मला माझ्या पक्ष नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. मला हे माहिती आहे की माझं नेतृत्व हे माझ्यावर अन्याय करणार नाही. कारण गेले 15 वर्ष मी पक्षात असताना असे खूप प्रसंग आले की ज्या प्रसंगामध्ये मी पक्षाच्या विरोधात जाऊन काही करावं. तुम्हाला मी सांगतो, तुम्हीच पहिला प्रश्न विचारला त्यावेळी 19 मध्ये जेव्हा शिवसेनेला ही जागा गेली त्यावेळी मला शिवसेनेत तुम्ही जा आणि त्या ठिकाणी उद्धवजी तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार आहेत असं पक्ष नेतृत्वाने सांगितलं. अच्छा. तुमच्यावर अन्याय होऊ नये म्हणून तुम्ही तिथे जा आणि तुम्हाला उद्धवजी उमेदवारी द्यायला तयार आहेत. मी, भावनाताई गवळी आणि नेरकर साहेब त्यांचे जे संपर्क नेते होते ते आणि उद्धव साहेब, आमच्या चौघांची बैठक झाली, मीटिंग झाली. मी त्यात उद्धव साहेबांना विनंती केली की उद्धव साहेब, मला शिवसेनेवर लढवण्याऐवजी ही जागा तुम्ही भाजपला द्या. उद्धव साहेब म्हणले ते शक्य नाही आता, कारण युती झाली आहे, देवेंद्रजींना तुम्हाला बोलावं लागेल. मी त्यांना म्हटलं की आज मी तुम्हाला नाही शब्द देत. ते मला उमेदवारी द्यायला तयार होते. उद्धवजी मला म्हटले माझ्याकडे 16,000 वाला आहे, तुम्ही 56,000 वाले आहे, मी तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार आहे, AB फॉर्म द्यायला तयार आहे, एक पत्रही द्यायला तयार आहे. पण मी ते त्यावेळी घेतलं नाही. उलट देवेंद्रजींकडे आग्रह धरला की ही जागा परत आपल्याला घ्या. त्यावेळी ती परत मिळाली नाही. मी थांबलो. अच्छा.
त्यानंतरचा पुन्हा एक प्रसंग आहे आत्ता लोकसभेच्या वेळी मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेने आज जे खासदार झाले आहेत संजय देशमुख साहेब यांनी त्यांच्या पक्षात येऊन लोकसभा लढवावी अशी आग्रही विनंती मी म्हणणार नाही कारण आम्ही समवयस्क आहे, पण अशी आग्रही भूमिका त्यांनी माझ्याकडे मांडली. शिवसेनेच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्याही नेत्यांनी हा प्रस्ताव मांडला, पण मी त्याही प्रस्तावाला नाही म्हटलं आणि माझी पक्षनिष्ठा जी आहे ती पक्षाला पुन्हा एकदा दाखवून दिली असं मी म्हणत नाही. मी ती पक्षनिष्ठा पुन्हा एकदा पक्षाच्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिली की मी तुम्ही असं म्हणायचं पक्षधर्म पाळला. सत्तेसाठी मी इकडे तिकडे जाणाऱ्यापैकी नाही आहे, त्यामुळे मी गेलो नाही. नाहीतर मी आज खासदार असतो, पण माझं नेतृत्व ज्यांनी माझ्यावर इतके वर्ष प्रेम केलं, संस्कार केले, मला घडवलं, त्या सगळ्या नेतृत्वाला, त्या सहकाऱ्यांना, त्या विचारधारेला मी मुकलो असतो. त्यामुळे त्यावेळी मी ते केलं नाही. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की इतर कोणाला जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही काय करणार, स्वाभाविकरित्या पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल. पण ते करत असताना जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष माझ्यासोबत आहेत, ज्यांच्यावर देखील सातत्याने अन्याय कळत नकळत होत आला आहे आणि होतो आहे, बिलकुल त्यांच्या भावना या माझ्या पक्षनिष्ठेसाठी मी कशा सांभाळू हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला तर ती परिस्थिती अतिशय परीक्षेची राहील. नक्कीच. म्हणजे जे आता सांभाळत आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सांभाळणं थोडं कठीण जाईल असं मला कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरनं वाटतंय. त्यामुळे मलाही याची जाणीव आहे आणि नेतृत्वालाही याची जाणीव आहे. म्हणून पक्ष नेतृत्व माझ्यावर असा अन्याय करणार नाही हा पूर्ण विश्वास मला आहे. तो विश्वास मी कार्यकर्त्यांना देतोय. नक्कीच. म्हणून कार्यकर्ते आज थोडे संयमी आहेत. नाहीतर कार्यकर्ते अतिशय तीव्र भावना व्यक्त करतात आहे. याला थोडंसं पक्षांतर्गत कारणही तसंच आहे की नव्याने आलेल्या लोकांनी जुन्या लोकांना विश्वासात न घेता बूथ प्रमुखापासूनच्या सगळ्या जबाबदाऱ्या बदलून टाकल्या. नवीन लोक सगळे आणून बसवले. ज्यांना पक्षाची शिस्त, कार्यपद्धती माहीत नाही असे लोक आज पदावर आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे आमच्या कार्यकर्त्यांना खूप कठीण चाललं आहे. अपमानास्पद वाटतं आहे, अपमानजनक वाटतं आहे. पण तरी देखील जर मी नेता असेल तर मला त्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांच्या भावनांना जपलं पाहिजे असं मला वाटतं आणि मी तो प्रयत्न करतो आहे. त्या प्रयत्नात मला यश येईल असं वाटतं. नक्कीच. तुम्ही 2 वेळ या भागात आमदार होते, तर तुमची कोणती अशी ठोस कामं आहेत जी आजही लोकांच्या हिताची ठरत आहेत? मी 10 वर्ष आमदार होतो आणि तसा 10 वर्षाचा कालावधी हा खूप होतो. बिलकुल. 10 वर्षात मी मतदारसंघात म्हणजे 99 मध्ये मी मतदारसंघात मागासलेला मतदारसंघ होता. म्हणजे अतिशय वाईट, आज आहे त्यापेक्षाही वाईट स्थिती मतदारसंघाची होती. त्यावेळी मी लोकांना जे शब्द दिले, ज्या गोष्टी मी त्यांना बोललो, कबूल केल्या, त्या जवळपास मी पूर्ण केल्या. म्हणजे मला त्याचा खूप अभिमान आहे. त्या काळात काँग्रेसचं सरकार होतं, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार असताना देखील माझे सगळे कामं होत होते. मला तत्कालीन मुख्यमंत्री, मंत्री या सगळ्यांनी सहकार्य केलं. एवढंच नाही तर अधिकाऱ्यांनीही सहकार्य केलं आणि म्हणून मतदारसंघात मी खूप कामं करू शकलो. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मालेगावची MIDC असेल, वीज उपकेंद्राचे काही प्रस्ताव असतील, पाणी या मतदारसंघात कुठेच नव्हतं, धरणं झाले नव्हते कारण पूर्वीचे जे आमदार होते त्यांना पाण्याचं महत्त्वच कळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी धरणं करण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. उलट धरण होत असेल तर त्यात शेतकऱ्यांची, जवळच्या नातेवाईकांची जमीन जाते म्हणून ते होऊच दिलं नाही. ही वस्तुस्थिती होती. मी आल्यानंतर या मतदारसंघात अनेक धरणं केले, मोठे तलाव केले. रस्ते नव्हते या मतदारसंघात चांगले. ते रस्ते 95 ते 99 जेव्हा गडकरी साहेब मंत्री होते, बांधकाम मंत्री महाराष्ट्राचे होते, त्या काळात त्यांच्याकडनं या मतदारसंघातल्या रस्त्यांसाठी निधी आणला आणि रस्ते केले. त्या काळात झालेल्या रस्त्यांची स्थिती आजही चांगली आहे कारण त्यावेळी करप्शन नव्हतं. त्यावेळी
क्वालिटीकडे लक्ष देणारा, क्वालिटीला महत्त्व देणारा आमचा नेता नितीन गडकरी यांचं बारीक सारीक गोष्टींवर लक्ष होतं. मलाही त्यांनी वारंवार ते सांगितलं, त्यामुळे मीही क्वालिटीकडे सगळ्या कामांच्या विशेष लक्ष देत होतो. त्यामुळे त्या काळात झालेले रस्ते, त्या काळात झालेले धरणं, त्या काळात झालेले तलाव, त्या काळात झालेली मालेगावची MIDC, त्या काळात झालेले विजेचे उपकेंद्र, त्या काळात झालेलं मालेगावचा ITIची इमारत, त्या काळात झालेल्या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, विशेषतः तीर्थक्षेत्र जे आहेत, श्रद्धास्थान जे आहेत, त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात म्हणजे आजच्या रिसोडमध्ये नाही, मेडशी मतदारसंघात जे सगळे प्रमुख गावं येतात त्या सगळ्या गावांमध्ये मी जे सभामंडप मंदिरासमोर बांधले, जे वेगवेगळ्या समाजासाठी बांधले, शाळांच्या खोल्या बांधल्या, त्याची गुणवत्ता ही आजही लोकांना दिसते आहे आणि लोक त्याची तुलनात्मक फरक लोकांना जाणवतो आहे म्हणून चर्चा करत आहेत. अशा पद्धतीने खूप सारे कामं त्यामुळे हे सगळे कामं प्रशासनाबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर सामंजस्याची भूमिका घेऊन, वेळप्रसंगी त्यांना सहकार्य करून, वेळप्रसंगी त्यांना नियमावर बोट ठेवून काम करताना कुठे अडचण येत असेल तर अधिकाराचा वापर करून, आमदार म्हणून जे अधिकार मला होते त्या अधिकाराचा वापर करून त्यांना सहकार्य करून, मंत्री महोदयांना भेटून, शासनातून शिथिलता आणून किंवा त्या कामाकडे थोडासा दुर्लक्ष करून नियमावर बोट ठेवत असताना जनतेचं हित याला महत्त्व देऊन कामं करण्याची माझी जी पद्धत होती त्यावरनं कार्यकर्त्यांना माहिती आहे. मी रिसोड विधानसभेत तर नाही म्हणत, पण मेडशी मतदारसंघात केलेले जे कामं आहेत ती माझी खूप मोठी जमेची बाजू आहे आणि त्या बाबतीत मी समाधानी आहे, जनताही समाधानी आहे. तर आता आपण रॅपिड प्रश्नांकडे वळूयात, ज्याच्यात 2 शब्द असतील आणि त्याच्यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे. एक रॅपिड फायर प्रश्न ज्याला आपण म्हणूयात. तर असे प्रश्न आहेत, मी त्याला तुम्हाला विचारतोय, त्याच्यातला एक शब्द तुम्हाला निवडायचा आहे. पक्ष की अपक्ष? याने पक्ष. पक्ष. कमळ की धनुष्यबाण? कमळ. अनंतराव देशमुख की भावना गवळी? यांचा काय प्रश्न आहे? काय नेमकं चूज करायचं आहे तुम्हाला? चूज करायचं असेल तर स्वाभाविकरित्या भावना गवळी. अच्छा. कारण भावना गवळी आणि आम्ही हे युतीच्या काळापासून सोबत आहोत. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी यांनी केलेली युती आहे ही. त्यामुळे तेव्हापासूनचं आमचं सूत जुळलेलं आहे, विचारधारा एक आहे, कार्यकर्ते सोबत आहेत. त्यामुळे अनंतराव भाऊ आमचे मित्र म्हणून सहकारातले ठीक आहे, पण विचारधारेच्या दृष्टीने भावनाताई जवळ. नक्कीच. आणि शेवटचा प्रश्न आहे, नितीन गडकरी की देवेंद्र फडणवीस? नाही, हा असं तुलना नाही होऊ शकत दोघांमध्ये, पण तरीही देवेंद्रजी असते आमचे नेते आहेत, नितीनजी मला सिनियर आहेत आणि ते माझे चांगले मित्र आहेत. विद्यापीठ निवडणुकीपासून, मी नागपूर विद्यापीठाचा पदवीधर आहे, विद्यापीठ निवडणुकीपासून आम्ही सोबत काम केलेलं आहे. माझे वडील संघाचे प्रचारक होते, नितीनजींचे मामा देखील संघाचे प्रचारक होते आणि तेव्हापासून माझे वडील आणि त्यांचे मामा असा आमचा संबंध आहे. त्यानंतर नितीनजी आणि मी असा आमचा संबंध आहे. त्यामुळे एक गोष्ट तर नक्की आहे की नेते म्हणून दोघंही माझे आहेत, एकाला नाही मी असं म्हणू शकत. नक्कीच. तर सत्ता वर्तुळ या कार्यक्रमात आपण आज आलात, खूप अशी चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. नमस्कार. प्रायोजक अभि पाटील फोटोग्राफी वाशिम.